विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखलं का? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडहीने असे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले ह्या माणसासोबत झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की त्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो कोणी साधा सुधारण माणूस नाही, तर ह्या जगाला उजेड देणारे क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांना बोलवण्याची पद्धत नव्हती. पैसे जातीने कसं आपण बरं आपलं घर बनवून घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण ह्या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास असा एकच खरा होता ज्योतिराव फुलेच्या मनात होता. पण ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करायला ते एका शाळेत गेले होते. तिथं त्यांना फराळाचा ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड रूम माय फर्स्ट बिकॉज सो हूम एज्युकेटेड विल द हाऊस बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं मला घराच्या बाहेर पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आली की माझ्याकडे पाटीपेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झाला माझा अभ्यास. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेके बे बेलजुआ बेत्रिक्सा हात रस लिहायला शिकले, वाचायला शिकले. न बघता बघता काव्य सुधारू लागले. अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगला तर नाव होईल. पण समाजाला मात्र धर्म बुडाल म्हणून कोल्हापुरी सुरू होती. अहो, एकदा सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेतल्यावर कोणता धर्म बुडतो? इतका टाकला तो अशक्त का धर्म? अहो, धर्मासाठी माणूस का, माणसासाठी धर्म असतो. ओ, शाळेत जाताना चिक्कल फेकला तरी मी सहन केलं, दगड मारला तरी मी सहन केलं, थुकला तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. अचानक एक धोतेकडे माणूस येऊन म्हणतो, ए टावळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पुरी बाळांना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरूच प्यागी आहे का शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी होतो. अशी घेतली ना सनकंत जागाने खायला लावलं आणि सुनवलं की आज आलास, थोबाड फुटलास, पण जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. स्त्री कोणत्याही जीवा जाती किंवा धर्माची असू, ती नेहमीच अन्यायाला बळी आलेली आहे. हो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं? अहो, आपला नवरा मेला त्यात तिचा काय दोष असतो? झालं, इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथा बंद केली. विधवा महिला काशीबाई, तिच्या मुलाला मी दत्तक घेतलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याची तुरुतुरु धावण्याचं कसं अंगात भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. पुढे प्लेगची साथ बसली होती. अखेर गाठीवर लोक पट्टपटून मरू लागली होती. मी जाऊन यशवंताला सांगितलं, यशवंता, आपलं हॉस्पिटल भरायचं. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. आम्ही सर्वजण रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा सर्वजन होता. तो कधी ना कधी मलाही होणार होता, म्हणजे यशवंतालाही होणार होता. पण मुळीच आम्ही या जगल्या सगळ्यांसाठीच ना. आम्हाला जर मरण पत्करायला लागलं तर मरणार.